नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण नमो शेतकरीचा 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या दिवशी जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी एक आनंदाची बातमी समोर आली. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25 मार्च रोजी टाकलेला आहे. आता सर्व शेतकरी हे 9व्या हप्त्याची वाट बघत आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9व्या हप्त्याबाबत सर्वात मोठी घोषणा केली की कोणत्या तारखेला 9वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार. आता शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्यासाठी 89,75,298 शेतकरी पात्र ठरले. त्यामध्ये 1820 कोटी रुपयांचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 25 मार्च रोजी जमा झाला. आता शेतकरी मित्रांनो, अनेकांना प्रश्न असतो की 8वा हप्ता आमच्या खात्यात जमा झाला तर आता 9वा हप्ता कधी येणार. तर शेतकरी मित्रांनो, आता 9व्या हप्त्याची सुद्धा तारीख आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी हा वाटप होणार ते सुद्धा आपण बघूया. शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये 108 कोटी, सोलापूरमध्ये 97 कोटी, कोल्हापूरमध्ये 92 कोटी, त्यानंतर सातारामध्ये 87 कोटी, पुण्यामध्ये 85 कोटी, नाशिकमध्ये 83 कोटी, त्यानंतर जळगावमध्ये 77 कोटी, नांदेडमध्ये 76 कोटी, सांगलीमध्ये 75 कोटी, त्यानंतर शेतकरी मित्रांनो बीडमध्ये 72 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 68 कोटी, बुलढाणा येथे 66 कोटी, जालना येथे 58 कोटी, त्यानंतर शेतकरी मित्रांनो यवतमाळमध्ये 57 कोटी, लातूरमध्ये 53 कोटी, अमरावतीमध्ये 53 कोटी, परभणीमध्ये 49 कोटी, त्यानंतर चंद्रपूरमध्ये 47 कोटी, धाराशिवमध्ये 46 कोटी, गोंदिया येथे 42 कोटी आणि भंडारा येथे 41 कोटी, त्यानंतर अकोला 36 कोटी, हिंगोली येथे 35 कोटी, नागपूर येथे 33 कोटी, वाशिम येथे 33 कोटी, त्यानंतर शेतकरी मित्रांनो रत्नागिरी येथे 31 कोटी, धुळे येथे 30 कोटी, गडचिरोली येथे 28 कोटी, वर्धा येथे 25.60 कोटी, सिंधुदुर्ग येथे 23 कोटी, रायगड येथे 22 कोटी आणि नंदुरबार येथे 20 कोटी, त्यानंतर पालघर येथे 19 कोटी, त्यानंतर शेवटचा जिल्हा म्हणजे ठाणे येथे नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी ठाणे जिल्ह्याला 14 कोटी एवढा निधी प्राप्त झाला. त्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा हे संपणार. कारण शेतकरी मित्रांनो, तारीख ही जाहीर झालेली आहे. नमो शेतकरीचा 9वा हप्ता मित्रांनो 3 एप्रिल रोजी दुपारी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे नमो शेतकरीचा जो 9वा हप्ता आहे तो दुपारी उद्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे 3 एप्रिलला जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.